बसवा कल्याण तालुके में नरेगा योजना के काम को लेकर तालुका अधिकारी एडी संतोष चौहान के खिलाफ बीएसपी अध्यक्ष शंकर फूले और उनकी तमाम टीम मिलकर बसवा कल्याण विधायक शरणु सलगार को लेटर दिया और एडी संतोष चौहान को सस्पेंड करने की मांग की गई। बताया जा रहा है कि नरेगा योजना में बहुत सारे बोगस काम किए गए हैं और इनसे कोई बात करता है तो उन्हें डराया जाता है, धमकाया जाता है। आज केडीपी बैठक के दौरान बीएसपी अध्यक्ष शंकर फूले और उनकी तमाम टीम ने विधायक शरणु सलगार को एक पत्र दिया। बसवा कल्याण से समीर शेख की रिपोर्ट। बसवा कल्याण तालुका में केडीपी सभे चालू है। इसमें हमारा एक डिमांड क्या है, माननीय शासक जी से हम मेमोरेंडम दिए कि बसवा कल्याण तालुका पंचायत का एमजीएन नरेगा का जो ईडी है श्री संतोष चौहान जी को यहाँ से ट्रांसफ़र करना बोल के हम लेटर दिए। क्यों बोले तो पिछले कई सालों से वो इधर ही काम कर रहे हैं, तो काम कर रहे ठीक है, मगर काम में क्या है, पॉलिटिक्स लेके आ रहे वो। कैसा पॉलिटिक्स लेके आ रहे बोले तो ऑफिस का काम ऑफिस में करना छोड़ के उनके घर में जाके काम कर रहे, घर में जाके काम कर रहे तो कर रहे, जो उनका खास है उनका काम कर रहे। और उसके बाद जो है हम गए उनके पास काम करने गए तो उनका मन आया तो काम करते, नहीं आए तो क्या बोलते, तू हमारे घर को क्यों आया बोल के पूछ। तो अगर ऑफिस में रहते तो हम आपके घर को क्यों आते, हमारा क्वेश्चन एक है। तो इसलिए जो नरेगा में पूरे जो 60-40% का रेशियो रहना था वो भी नहीं है। उसके वजह से दो लोग सस्पेंड हुए। तो जय लोग सस्पेंड हुए तो इन भी उसका बराबर जिम्मेदार है ईडी, तो इनको भी हम सस्पेंड करना बोल के हम शासक साहब को मनवी किए। शासक साहब क्या करे बोले तो हमारे को टाइमिंग दे, उस दिन जो भी है इसके बारे में एक डीपली डिस्कशन करके उनके ऊपर हम एक्शन लेंगे बोल के हमारे को आश्वासन दिए। इसलिए हम उनको धन्यवाद देते। अगर आगे उनके ऊपर अगर कठिन कार्रवाई नहीं हुए तो हम पूरे जो लोग हैं, हम नानपुर ग्राम पंचायत के उपाध्यक्ष हैं और बीएसपी पार्टी के तरफ से पूरे जो है बसवा कल्याण तालुके में होराट करेंगे। हम तालुका पंचायत में धरनी सत्याग्रह करने वाले बोल के हम इस लेटर के माध्यम से हम बोलते हैं। इंದು बसवा कल्याण केडीपी मीटिंग नಡೀತಾ ಇದೆ। ಈ केडीपी मीटिंगದಲ್ಲಿ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಅಧಿಕಾರಿ ಅವರಿಗೆ ಬಹಳ ದಿವಸದಿಂದ ಕಾರ್ಯ ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದ ಕಡೆಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವರದಿಕೊಂಡು ಮಾನ್ಯ ಕೆಡಿ MLA ಸರ್ ತಹಸೀಲ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಮನವಿ ಕೊಡಲಾಗಿದೆ। ಇಲ್ಲಿ ಏನವರು ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅವ್ರದೇ ಆದಂಥ ಕಚೇರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವ್ರದೇ ಆದಂಥ ರಾಜಕೀಯ ಪರಾಗ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅವರೆಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ವರ್ಕ್ ಇದ್ದವರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡಲು ಯಾರೇ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೆಲಸ ಕೇಳ್ತಾ ಕುಂತಾರ ಅವರಿಗೆ ಏಕವಚನದಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋದು, ಬಂದವರು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾ ಮಾಡಲು ಹೋಗಪ್ಪ ಏನು ಮಾಡೋದ ಮಾಡ್ಕೊ ಅಂಬೋದು, ಇಂಥವೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಯಾರ ಈಗ ಲೀಡ್ರುಗಳು ಬಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೇಳಿದ್ರು, ಈಗ ಯಾರ ಲೀಡ್ರುಗಳು ಹೋದ್ರ ಅಂದ್ರೆ ನೀ ಏನು ಮಾಡೋದಪ್ಪ, ನಿಂಗೇನು ಹೋರಾಟ ಮಾಡೋದ ಮಾಡು, ನಾ MLA ಬಲ್ಲಿ ಹೋಯ್ತಿ ಹೋಗು, ಈ ಥರ ಅವ್ರು ಮಾತಾಡತ್ತಾರ। ಇಲ್ಲೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ನರೇಗಾದಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು। ಒಂದು ವೇಳೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನದಾಗ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಎದುರುಗಡೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ CS ಸರ್ ಬರುವವರೆಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಧರಣಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ ಮನವಿ ಮಾಡಿದೆ। ಈ ಸಂದರ್ಭದಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆಗಳು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಯರಂಡಗಿ ಪಂಚಾಯತ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ದಲಿತ ಸೇನಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಲವಾರು ಜನ ಎಲ್ಲ ಇದ್ದರು। ಈ ಥರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೇಳಿ ಮುಖಾಂತರ ಇವರೆಲ್ಲ ಮುಖಾಂತರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಈ ಮನವಿಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ವೇಳೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಏನೇ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಮುಂದೆ ಬರೋಂಥದ್ದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಮತ್ತು ಮುಂದೆ ಬರೋದ್ರಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಕರಿತಂದ್ರೆ ಸರ್, ಆ ಮೀಟಿಂಗ್ದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ಯಾರ। ಎಲ್ಲರೂ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೂ ಯಾರಿಗೇನು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಅವರು ಕೂಡ ಬರ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ।